17 मे ते 15 जून 2026 सुरू होत आहे अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यदायी पुरुषोत्तम अधिक मास. हा महिना साधा नाही. हा काळ आहे पापक्षालनाचा, भाग्योदयाचा आणि भगवान विष्णूंच्या विशेष कृपेचा. ज्यांच्या जीवनात अडथळे आहेत, घरात नकारात्मकता आहे, मन अस्थिर आहे किंवा आर्थिक समस्या सतावत आहेत, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी सांगणार आहे अधिक मासात काय करावे, काय टाळावे आणि कोणते छोटे नियम तुमचे नशीब बदलू शकतात. मी सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. अधिक मास म्हणजे काय? आपले सण चंद्रावर आधारित आहे, तर ऋतू सूर्याच्या गतीवर. या दोघांच्या गणिताचा समतोल राखण्यासाठी जो अतिरिक्त महिना येतो त्याला म्हणतात अधिक मास. आणि ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशी बदल होत नाही तो महिना अधिक मास मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, कारण हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या काळात केलेले जप, दान, उपवास, व्रत, सेवा यांचे फळ अनेक पटीने वाढते. अधिक मासात महिनाभर तांबूल दान दिल्यास सौभाग्य प्राप्ती होते. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. महिनाभरातून निदान एक दिवस गंगा स्नान केल्यास सर्व पाप निवृत्ती होते. शक्य असल्यास महिनाभर अनारसे दान करावे. शक्य नसेल त्याने शुक्ल व कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या तिथी आणि व्यतिपात व वैधृती योग या दिवशी अनारसे दान करावे. पण लक्षात ठेवा, या महिन्यात काही गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक मानले जाते. विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, मोठे शुभमुहूर्त हे कार्य शक्यतो टाळावेत. आता जाणून घेऊया अधिक मासात काय करावे. दररोज विष्णू नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय जप करा. तुळशीला पाणी अर्पण करा. रोज एक तुपाचा दिवा लावा. शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाम वाचा. भगवद्गीतेचे पठण करा. पुरुषोत्तम महात्म्य ऐका किंवा वाचा. शास्त्रानुसार या महिन्यात दानाला खूप महत्त्व आहे. दानासाठी वापरू शकतात तांदूळ, गहू, साखर, तूप, कपडे, फळे, सप्तधान्य आणि विशेष म्हणजे अन्नदान. अन्नदानाचे फळ या महिन्यात अनेक पटींनी वाढते असे मानले जाते. एक छोटा नियम जो प्रत्येक जण करू शकतो. रोज एक दिवा लावा. विष्णू नामस्मरण करा. तुळशीला पाणी द्या आणि दररोज एक चांगले कर्म करा. इतके जरी केले तरी पुरुषोत्तमाची कृपा लाभू शकते. अधिक मासातील विशेष व्रते. शक्य असल्यास पहाटे लवकर उठून स्नान करा. एक वेळच अन्न ग्रहण करा. जेवताना मौन पाळा. आवडत्या वस्तूंचा त्याग करा. गाईला पुरणपोळीचा घास द्या. कुलदेवतेचे नामस्मरण करा. निष्काम सेवा आणि दानधर्म करा. या महिन्यात 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच अनारसे, सुपाऱ्या, फळे, नारळ 33च्या पटीने दान केले जातात. यामुळे लक्ष्मी कृपा वाढते असे मानले जाते. विशेष सूचना. अधिक मासात केलेली तीर्थयात्रा, हवन, सत्संग, पोथी वाचन यांचे फल अनंत पटीत मिळते. ज्यांना पूर्ण उपवास शक्य नाही त्यांनी निदान एक दिवस तरी नियम पाळावा. श्रद्धा महत्त्वाची, दिखावा नाही. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण संपूर्ण अधिक मासात ही माहिती तुमच्या उपयोगी पडेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही माहिती प्रत्येक हिंदू घरापर्यंत पोहोचली पाहिजे तर आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि नक्षत्र ज्योतिष चॅनल सबस्क्राईब करा. ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात 8805782704 या नंबरवर. मी सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम श्री विष्णवे नमः.